विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एमएसआयटी आयटी अवेअरनेस या कोर्समधील इरा सेशन आवृत्तीचे गाईड डू इट युअरसेल्फ कसे सॉल्व करतात ते आपण बघणार आहोत. दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ओव्हल शेप इन्सर्ट करा. यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर क्लिक करावं लागेल. त्याच्यानंतर इलस्ट्रेशन ग्रुपमधून शेप्स या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ओव्हल शेपवर क्लिक करून या ठिकाणी ड्रॅग करायचं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड नंबर 4 मध्ये ओव्हल शेप आपल्याला इन्सर्ट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे वेलकम हे टेक्स्ट एंटर करायचं आहे. त्यासाठी सगळ्यात अगोदर मी हे टेक्स्टला कॉपी करून घेतोय. तुम्ही पण कॉपी करू शकता कंट्रोल-C ने सिलेक्ट करून, किंवा डायरेक्टली आपण एंटर केलं तरी काही हरकत नाही. त्यासाठी इन्सर्ट टॅबवर क्लिक करायचं, शेप्सवर क्लिक करायचं, इथून ओव्हल शेपवर क्लिक करायचं आणि या ठिकाणी टेक्स्ट डायरेक्ट टाईप करा, किंवा कॉपी केले असेल तर कंट्रोल-V ने पेस्ट करा. दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये एक टेक्स्ट बॉक्स आपल्याला इन्सर्ट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये SBG हायस्कूल हे टेक्स्ट एंटर करायचं आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्ही डायरेक्ट हे टेक्स्ट एंटर करू शकता, किंवा कॉपी करायचं असेल तर कंट्रोल-C ने कॉपी करा. त्याच्यानंतर इन्सर्ट टॅबवर जा, टेक्स्ट बॉक्सवर जा, टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करा, ड्रॅग, आणि या ठिकाणी कंट्रोल-V किंवा डायरेक्टली टेक्स्ट एंटर करा. उत्तर सबमिट करायचं. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड नंबर 2 मध्ये आपण 2 row and 3 कॉलमचा टेबल इन्सर्ट करायचा आहे. टेबल इन्सर्ट टेबल या ठिकाणी 2/3 म्हणजे 2 column and 3 row. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ट्रॅप जो आहे हे शेप आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. आणि शेप व्हर्टिकल फ्लिप करण्यासाठी परत त्याला रोटेट पण करायचं आहे. त्यासाठी इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. शेप्समध्ये जाऊन हा बघा, याला ट्रॅपवर जाईल, त्याला ड्रॅग करायचं आहे आणि फॉर्मॅट टॅबमध्ये जाऊन ॲरेंज ग्रुपमध्ये जाऊन त्याला रोटेट करायचं आहे व्हर्टिकल. या ठिकाणी आपले या सेशनमधलं गाईड डू इट युअरसेल्फ संपलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रोसेस फॉलो करायचा आहे आणि मग सिम्युलेशन करायचं आहे. तर तुम्ही आता सिम्युलेशनचे क्वेश्चन कसे सॉल्व करतात ते आपण बघणार आहोत. तुम्हाला तुमचे सादरीकरण चांगले आणि आकर्षक बनवायचे असेल तर MS PowerPoint उघडायचं आहे. सर्च बारमध्ये रेसिपी बुक टेम्पलेट शोधायचे आहे. या ठिकाणी सर्च बारवर तुम्ही क्लिक करा. या ठिकाणी रेसिपी टेम्पलेट दिसते आपल्याला, त्याच्यावर क्लिक करा, त्याला क्रिएट करा. वाचनीय फॉन्ट आकार आणि फॉन्ट रंग वाचकाचे लक्ष वेधून घेऊ शकतात. या आता तुम्ही प्रेझेंटेशनवर काम करत आहात आणि तुम्हाला रेसिपी या निवड मजकुराचा फॉन्ट रंग मानक लाल रंगात बदलायचा आहे. आपल्याला रेड कलर द्यायचा आहे. होम टॅबमधून फॉन्ट कलरवर क्लिक करायचं आहे आणि रेड कलरवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपले 38 नंबर सेशनचे सिम्युलेशनचे पैसे
सॉल्व झालेले आहेत. त्याची सेशन टेस्ट तुम्हाला करायची आहे आणि मग पुढच्या सेशन तुम्ही सॉल्व करणार.